तर इंडिगो प्रकरणाच्या संदर्भात ही चर्चा सुरू होती आणि इंडिगोला आता या सगळ्या संदर्भात व्यवस्था दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत असं नायडू यांनी माहिती देताना सांगितलंय। तुर्तास वळत पुढच्या बातमीकडे। केज तालुक्यामधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण झालं। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी 9 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। यातील एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे, तर अद्याप आरोप निश्चिती झालेली नाहीये। त्यामुळे 1 वर्षानंतर देखील देशमुख कुटुंबासह मसाजोगचे गावकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। आई सकाळपासून हंबरडा फोडतेय, कुठून आणू तुझ्या दादाला असं म्हणून रडतीये। कुटुंबाची भयान परिस्थिती आहे असं सध्या गावकऱ्यांकडून सुद्धा सांगितलं जातंय। तर न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे। अजून तेच ते मी परत एकदा सांगतो की धारूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस अधिकारी आणि केजचे काही API काही LCBतले लोक ज्यावेळेस 29 जुलैला मीटिंग झाली या खंडणीची या खूनाची, त्यावेळेस पोलीस अधिकारी जे सोबत होते, जो आत्ताचा फरार आरोपी आहे तो आधी देखील फरार होता। खरं तर त्यांना विचारलं पाहिजे की हा फरार आरोपी कुठं आहे, आणि ज्यावेळेस फरार होता, ज्यावेळेस गुन्हेगारी करत होता त्यावेळेस तुम्ही त्याला सोबत घेऊन त्याला जे अभय दिलं, त्या अभय दिल्यामुळं त्यांनी हे पुढचं प्रकरण केलं। आणि याचे सगळे गुन्हेगार सर्वस्व हे प्रशासनातील तत्कालीन पोलीस अधिकारी आहेत ज्यांनी या आरोपीला पाठबळ दिलं, या आरोपीला समर्थन दिलं। ही श्रद्धांजली होऊ शकत नाही। माझा भाऊ जरी आज नसला तरी मी त्याच्या विचारावर, त्यानं दिलेले मला संस्कार, आमच्या दोघांचं जे बॉन्डिंग होतं दोघांचं, त्यावर मी पुढं जात आहे, जाणार आहे।